महापालिकेने 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। 1.5 वर्षात तब्बल 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। मुदत ठेवी 92,000 कोटींवरून 84,000 कोटींपर्यंत खाली। गुंड निलेश घायवळचा आणखीन एक कारनामा उघड। पासपोर्ट काढताना दिला दुसराच पत्ता। पुण्यात राहत असताना दिला अहिल्यानगरचा पत्ता। पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर। सोलापूरला मुसळधार पावसाने झोडपलं। अंदेवाडी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। कलकोट तहसील आपत्ती व्यवस्थापन मदतीला। धाराशिवमधील भूम तालुक्याला पावसाचा तडाखा। जयवंतनगर गावातील वस्तीला पुराचा मोठा फटका। गावातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। बीड जिल्ह्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट। पावसामुळे जिल्ह्यातील 143 प्रकल्प ओसंडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। मुठा नदीत 10,000 क्युसेक वेगाने पाणी सोडलं। धरणातील पाणीसाठा 100%वर। उजनी धरण 100% भरले। भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। भीमा नदीवरील 8 बंधारे पाण्याखाली। बीडच्या तरुणाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत। वाढदिवसाच्या दिवशी बाकी खर्च न करता मदतीचा हात। माजलगावच्या 25 ते 30 शेतकऱ्यांना आर्थिक मदत। स्वामी चैतन्यानंद यांना आग्र्यातून अटक। विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक। दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।